तर बेदरकारपणे गाडी चालवून कावेरी नाखवा यांना उडवणाऱ्या मिहिर शहाला अखेर अटक झाली आहे। तरीही काही प्रश्नांची उत्तरं अजूनही अनुत्तरित आहेत। मिहिरला अटक झाल्यानंतर कावेरी नाखवांचे पती प्रदीप नाखवा यांना भावना आवरणं हे कठीण झालं होतं। आम्हाला वाली कोण असाच त्यांचा सवाल आहे। तर आदित्य ठाकरेंनी तर प्रश्नांची भली मोठी यादीच दिली आहे। बेदरकारपणे कावेरी नाखवांना उडवणाऱ्या मिहिर शहाच्या मुसक्या आवळण्यात आल्या। अपघातानंतर तब्बल 60 तासांनी मिहिर पोलिसांना सापडला। मिहिर विरारमध्ये लपून बसला होता। त्याला अटक करण्यात आली आहे, तर त्याच्या आई आणि बहिणीलाही ताब्यात घेण्यात आलं। मिहिरला मदत करणाऱ्या 12 जणांना अटक करण्यात आली आहे। कावेरी नाखवांना धडक देऊन 1 किलोमीटर फरफटत नेणाऱ्या मिहिरवर खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। नाखवाजींकडून ती जी काही घटना झाली, त्यांनी जसं सांगितलं भयानक घटना झाली। त्यांच्या पत्नीनं जसं क्रूरपणे मारण्यात आलं होतं। खरं तर हे नुसतं हिट अँड रन नाही तर मर्डरची ही केस झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। कारण हिट अँड रन तर एक गोष्ट आहेच, पण त्याच्याही पुढे जाऊन आत्ता ज्या काही गोष्टी लोकांसमोर येत आहेत, मग CCTVचं फुटेज असेल, जे काही पोलिसांनी आपल्यासमोर आणलेलं आहे की फरफटत नेल्यानंतर पुन्हा एकदा गाडीत चालक बदलले आणि परत त्यांना उडवलं गेलं, ही मर्डरची केस आहे आणि ह्याला मर्डरची केस म्हणूनच ट्रीट झाली पाहिजे। मिहिर शहाला अटक झाली असली तरी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं अजून मिळायची आहेत। आदित्य ठाकरेंनी मिहिर शहा हिट अँड रन प्रकरणात डझनभर प्रश्नांची उत्तरं मागितली आहेत। मिहिर कसा लपून बसला? मिहिरला लपायला कोणी मदत केली? मिहिर पळून जाताना CCTVत कसा दिसला नाही? मिहिरच्या प्रकरणात काही लपवायचा प्रयत्न होता का? हे विरोधकांच्या गटातल्या कुणाशी संबंधित झालं असतं तर लवकर चक्र फिरली असती का? गृह खातं आणि गृहमंत्री नेमकं काय करतायत? कठोर कारवाई करा हे सांगायला आम्हाला निबंध लिहावा लागणार आहे का? मिहिरची हॉटेलची बिलं माध्यमांना मिळतात, मग सरकारला माहिती कशी मिळत नाही? 60 तासांनंतर मिहिरच्या रक्तात अल्कोहोलचे अंश सापडणार आहेत का? पक्षाचा स्टिकर काढायला कोणी मदत केली? गाडीची नंबर प्लेट काढून टाकायला कोणी मदत केली? ह्याच्यात कोण कोणाच्या मागे आहे, कोणाकडून फोन गेले, काय गेलं, हे आपण तपासलं पाहिजे। आणि हे सगळं होत असताना महाराष्ट्रातला नागरिक सुरक्षित आहे का? आज तुम्ही बघा, ट्रेनचे ॲक्सिडेंट देशभरात होत आहेत। तुम्ही विमानतळाला गेलात तर विमानतळ कोसळतंय, रस्त्यावर कोणी चालत असेल त्याला मागून येऊन गाडी ठोकते आणि सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। मग नक्की या देशात सुरक्षित आहे तरी कोण? मिहिरला अटक झाली असली तरी आता 60 तासांनी त्याच्या रक्तात अल्कोहोलचे अंश कसे सापडणार? आम्हा गरिबांना वालीच नाही अशी हतबलता कावेरी यांचे पती प्रदीप नाखवांनी व्यक्त केली आहे। खींच के लेंगे गया, कोई उसको संभालने वाला नहीं। मैंने सामने खींच के लेके गया और बोलते हैं वो रिवर्स में डाला। अगर रिवर्स में डालता तो वो बच नहीं जाती, क्या बताओ? हाँ, रिवर्स में डालती तो वो बच नहीं जाती। हर न्यूज पे अलग अलग आ रहा है। हाँ, उसका न्यूज, उसके पास पैसा, उसके लिए DRP ले लो, सब ले लो, उसके पास बहुत पैसा है। जाओ न्यूज वाले सब लोग उसके इधर जाओ, उसका ले लो इंटरव्यू, उसको छुट्टा करो तुम लोग। सरकारनं अजून आमची कुठलीही चौकशी का केली नाही असंही नाखवांनी विचारलंय। सिर्फ बोलते हैं हम लोग गरीबों के लिए करते, गरीबों के लिए करते। क्या किया तुम लोग गरीबों के लिए? बताओ ना। आज तुमने जो योजना निकाली, लाडली योजना, आपकी लाडली बहन आज मर गई है, उसको खींच के लेंगे गया, कोई उसको संभालने वाला नहीं। मैंने सामने खींच के लेके गया और बोलते हैं वो रिवर्स में डाला। अगर रिवर्स में डालता तो वो बच नहीं जाती, क्या बताओ? हाँ, रिवर्स में डालती तो वो बच नहीं जाती। पुणे, वरळी, नागपूर गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात हिट अँड रन, ड्रंक अँड ड्राईव्हचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत। बेदरकारपणाला लगाम राहिलेला नाही।
हे चित्र बदलायचं असेल आणि कायद्याचा धाक निर्माण करायचा असेल तर कठोर कारवाईशिवाय पर्याय नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.